अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 29 जून रोजी वटपौर्णिमा झाली. या दिवशी सर्वच माता भगिनींनी वटवृक्षाची छान पद्धतीने पूजा केली असेल. छान फोटो वगैरे काढले असतील, कारण आता हा रीलचा जमाना आहे, फोटोचा जमाना आहे. तर फोटो काढायला सर्वांनाच आवडतं. तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाची छान पूजा केली. आपल्या पतीच्या आयुष्यासाठी वटवृक्षाकडे प्रार्थना केली. तर मी कालचा दिवस कसा घालवला, चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळी लवकर उठून आंघोळ केली, सूर्याला अर्घ्य दिलं. त्यानंतर तुळशी मातेची पंचोपचार पूजा केली, धूप दीप दाखवून, हळदी कुंकू वाहून. आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा केली. त्यानंतर मग सगळं साहित्य जमा करून वटवृक्षाकडे पूजा करण्यासाठी आम्ही निघालो. माझ्याबरोबर माझी लेकही होते. तर तिथे जाऊन मग छान असे सर्व मैत्रिणी वगैरे भेटल्या, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस थोडासा पाऊसही येत होता, कारण पावसाचं वातावरण आता आहे सध्याला, खूप ठिकाणी पाऊस पडतोय. तर तिथं जाऊन छान म्हणजे थोडीशी गर्दी होती, थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग वटवृक्षाची पूजा केली. छान अगोदर गणपती बाप्पांची पूजा केली, त्यानंतर मग वटवृक्षाची पूजा करायला सुरुवात केली. तर बघा, वटवृक्ष हा म्हणजे एवढा विशाल आहे की तो सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो. एवढी त्याची सावली आपण बघतो की किती थंडगार सावली असते. याच वटवृक्षाखाली स्वामी महाराजांना का बरं तिथं म्हणजे त्यांनी का एवढे पूर्ण आपल्या आयुष्याचं हे काढलं, कारण वटवृक्षाचं तेवढं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने नंतर 5 सुवासिनींची ओटी भरली. पहिली ओटी माझ्या लेकीचीच भरली, कारण तिचं पहिलंच वर्ष होतं हे, त्यामुळे तिला हळदी कुंकू वगैरे देऊन तिची ओटी भरली. त्यानंतर तिथे 5 बायका होत्या, माझ्या ओळखीच्याच होत्या ताई, त्यांना पण मग हळदी कुंकू वगैरे दिलं. त्यांनी पण मला दिलं हळदी कुंकू वगैरे. अशा पद्धतीने त्यांची ओटी भरली. तर बघा, वटवृक्षाखाली आपल्या स्वामी महाराज यांनी त्यांचं वास्तव्य ठेवलं एवढे 21 वर्ष. आणि तिथेच बसून खूप स्वामी भक्तांना म्हणजे छान अशा गोष्टी सांगितल्या, मार्गदर्शन केलं आणि खूप भक्तांना असे चमत्कारही दाखवले. कारण ते वटवृक्षाचं महत्त्वच एवढं आहे. त्या वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो. आणि या वटवृक्षाची छाया म्हणजे खूप आपल्याला शीतल छाया देणारा हा वटवृक्ष आहे. त्याखाली म्हणजे आपण सावित्रीने सत्यवानाचा देह ठेवला आणि ती आपल्या पतीचे प्राण म्हणजे वाचवायसाठी यमराजाच्या मागे मागे यमलोकापर्यंत गेली. म्हणजे बघा, या वटवृक्षाला किती महत्त्व आहे. आणि तेव्हापासूनच हे व्रत चालू झालं. याच दिवशी सत्यवान सावित्रीची कथाही ऐकली. आणि असं म्हणतात की ही कथा ऐकल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं. त्यानंतर घरी आल्यावर मग परत संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा केली प्रदोष काळामध्ये. आणि ऑनलाईनच पूजा लाईव्ह घेतला होता मी, त्यामुळं म्हणजे त्या लाईव्हमध्येच 1 तास ही पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर मग परत आम्ही हवन घेतलं. हवनही लाईव्हच घेतलं होतं. तर असं छान असं हवन केल्यावर खूप सुंदर, म्हणजे मला त्या हवनाची जी काही वास असतो, खूप मला आवडतो तो वास, कारण त्यात आपण गौऱ्या वगैरे समिधा वगैरे टाकलेल्या असतात आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं हवन वगैरे केल्यावर. देवी देवतांना आपण जेव्हा हवन करतो त्यावेळेस त्यांना अन्न पोचत असतं. त्यानंतर मग पौर्णिमा असल्यामुळे कुंकुमार्चनही केलं. हे सगळी सेवा मी लाईव्ह घेतली. ज्यांना सेवा करायची असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हालाही सेवा करायची, मग मी तुम्हाला त्या ग्रुपला ॲड करून घेईल. आणि त्यानंतर मग पतीचं पाद्यपूजन करायचं असतं, त्यांच्यावरून ती तांदूळ ओळून टाकायचे असतात, तेही केले. आणि अशी ही वटपौर्णिमा मग साजरी केली. तर बघा, अशी ही वटपौर्णिमा सर्वांनी छान पद्धतीने साजरी केली असेल आणि आपल्या पतीचे आयुष्य दीर्घायुष्य व्हावे, त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी अशी वटवृक्षाकडे प्रार्थना केली. अशा पद्धतीने कालचा दिवस मी साजरा केला. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह भेटूया. ज्यांना लाईव्ह म्हणजे सेवेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हालाही ग्रुपमध्ये ॲड करून घ्या. अजून एक, ज्यांना सेवा करायची आहे, आम्ही ऑनलाईन सेवाही घेतो, व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा. तर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुमचा नंबर कमेंटमध्ये द्या, तुम्हाला ॲड केले जाईल. श्री स्वामी समर्थ.